नमस्कार, मी प्रकाश भोसले. मी 5वीसाठी गणित शिकवतोय. काल आपण रोमन संख्याचे न्याय या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 ते 10 या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण 11 ते 20 या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात हे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण 1 ते 10 या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात याची थोडीशी उजळणी करू आणि मग आपण 11 ते 20 या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात ते आपण पाहू. सर्वात प्रथम आपण 1 ते 10 या संख्या रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात हे आपण काल पाहिलेलंच आहे, तरी सुद्धा आज आपण त्याची उजळणी घेतोय. तर 1 ही संख्या कॅपिटल आय सारखी लिहिली जाते रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये. त्यानंतर 2 ही संख्या 2 वेळा आय लिहून दर्शवली जाते. आता हे 2 कशा प्रकारे येते किंवा हे 2 वेळा आय का घ्यायचं तर ते आपण काल पाहिलेलं आहे. कारण ह्या एका आयसाठी 1 आणि दुसऱ्या आयसाठी 1 अधिक 1 बरोबर 2 अशा प्रकारे 2 येतं हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यानंतर 3 कशा प्रकारे लिहिलं जातं तर 3 वेळा आय लिहिलं जातं. आणि तुम्हाला सांगतो रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कोणतीही संख्या लिहित असताना आय हे जास्तीत जास्त 3च वेळा येतं. 3 पेक्षा अधिक वेळा घेता येत नाही. हा रोमन संख्यालेखन पद्धतीचा नियम आहे. तो का येत नाही घेता 3 पेक्षा जास्त वेळा का घ्यायचं नाही याच्याबद्दल कुठेही माहिती नाही आहे. तर तो रोमन संख्यालेखन पद्धतीचा नियम आहे की आय हे जास्तीत जास्त 3च वेळा कोणत्याही संख्येमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर 4 आपण पाहिलं तर ते आय व्ही अशा प्रकारे रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये लिहिलं जातं. त्यानंतर आता 4 कसं येतं तेही आपण पाहिलेलं आहे. तर ह्या व्हीच्या पूर्वी आय लिहिलेला आहे. रंग बदलतो जरा. ह्या व्हीच्या पूर्वी आय लिहिलेला आहे, त्यामुळं पूर्वी किंवा डावीकडे लिहिलेला आहे, त्यामुळे 5 वजा 1 होईल. कारण व्हीच्या पूर्वी लिहिलेला आहे म्हणून ते 5 वजा 1 बरोबर 4 अशा प्रकारे हे 4 येतं. त्यानंतर आपण 5 पाहिलं कसं लिहिलं जातं. 5 बरोबर व्हीने दर्शवलं जातं. त्यानंतर 6 बरोबर 6 कसं लिहिलं जातं तर व्ही आय म्हणजे 5 अधिक 1 कारण व्हीच्या नंतर आय आहे त्यामुळं 5 अधिक 1 होईल. आपण पाहिलेलं आहे की नंतर लिहिलेलं असेल तर अधिक होतं आणि पूर्वी लिहिलेलं असेल तर ते वजा होतं. त्यामुळे हे नंतर लिहिलेलं आहे त्यामुळे 5 अधिक 1 बरोबर 6 अशा प्रकारे लिहिलं जातं. त्यानंतर 7 व्ही आय 7 अशा प्रकारे लिहिलं जातं म्हणजेच 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7. हे 5 या व्हीसाठी किंवा या व्हीसाठी हे 5 लिहिलं. त्यानंतर आय म्हणजे 1 आणि हे आय म्हणजे हे 1. 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7. त्यानंतर 8 व्ही आय अशा प्रकारे 8 लिहिलं जातं. त्यानंतर 9 बरोबर 9 लिहित असताना थोडीशी काळजी घ्यायची. तर काय पहिल्यांदा आपल्याला 10 कसं लिहिलं जातं ते माहिती पाहिजे. 10 बरोबर x हे माहिती आहे आपल्याला. काल आपण शिकलेलो आहोत की 10 बरोबर x म्हणजे 10 ही संख्या कॅपिटल X ने दर्शवली जाते. तर 9 कसं लिहायचं तर हे x म्हणजे 10 आणि ह्या 10च्या पूर्वी किंवा डावीकडं आपण आय लिहिलं की काय होणार आहे 10 वजा 1 बरोबर 9. लक्षात आलं.
म्हणजेच 9 कशाने दर्शवलं जातं तर आय एक्स. 9 कशाने दर्शवलं जातं आय एक्स ने दर्शवलं जातं आणि 10 एक्स ने दर्शवलं जातं. म्हणजे 1 ते 10 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये कशा प्रकारे लिहिल्या जातात हे काल पाहिलं होतं. आज त्याची उजळणी घेतली आपण. आता आपल्याला बघायचं आहे की 11 ते 20 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये कशा प्रकारे लिहिल्या जातात. तर 11 ते 20 या रोमन संख्या लिहित असताना 1 ते 10 या रोमन संख्यांचा उपयोग केला जातो. कशा प्रकारे केला जातो तो आपण पाहू. आता 11 ही संख्या लिहित असताना ती कशा प्रकारे लिहिली जाते 11 बरोबर. आता आपल्याला माहिती आहे x म्हणजे 10 आणि त्याच्यानंतर किंवा उजवीकडे आपण आय लिहिलं तर काय होणार आहे, याचा विस्तार काय होईल, x आयचा विस्तार काय होईल. तर x साठी आपण 10 लिहितो आणि नंतर आय लिहिलेला आहे, x च्या नंतर लिहिलेला आहे, त्यामुळे 10 अधिक 1 बरोबर 11. म्हणजे 11 अशा प्रकारे लिहिलं जातं. 11 कशा प्रकारे लिहिलं जातं x आय म्हणजे 11. 11 अशा प्रकारे लिहिलं जातं. त्यानंतर 12 कसं लिहिलं जातं पाहू. 12 बरोबर x आय आय म्हणजे x च्या नंतर 2 वेळा आय आहे, त्यामुळं ह्या x साठी आपण 10 लिहितो, ह्या आय साठी 1 लिहितो आणि ह्या आय साठी 1 लिहितो. आता x च्या नंतर आहे त्यामुळं किंवा उजवीकडे आहे त्यामुळे 10 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 12. आता या ठिकाणी बघा मी मगाशी म्हटलं होतं की 11 ते 20 या संख्या लिहित असताना रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये लिहित असताना 1 ते 10 रोमन संख्या कशा प्रकारे लिहिल्या जातात त्याचा उपयोग या ठिकाणी आपण केलेला आहे. बघा इथं 10 ह्या x चा वापर केला, त्यानंतर ह्या आय चा वापर केला, ह्या आय चा वापर केला. म्हणजे 11 ते 20 संख्या लिहित असताना 1 ते 10 या रोमन संख्यांचा उपयोग करून 11 ते 20 या संख्या लिहिल्या जातात. त्यानंतर 13 बरोबर x आय 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 म्हणजे 13 दुसऱ्या पेजवरती घेतलेला आहे x आय 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 म्हणजे ह्या x साठी आपण 10 लिहिणार आहे, ह्या आय साठी 1 लिहिणार आहे, ह्या आय साठी 1 लिहिणार आहे, ह्या आय साठी 1 लिहिणार आहे आणि यांची बेरीज, कारण x च्या नंतर लिहिलेला आहे आय 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 त्यामुळं 10 अधिक 1 11, 11 अधिक 1 12, 12 अधिक 1 13 म्हणजे 13 हे x आय 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 अशा प्रकारे लिहिलं जातं. 13 बरोबर x आय 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 अशा प्रकारे लिहिलं जातं. आता यानंतर जे काय मी सांगणार आहे 14 कशा प्रकारे लिहिलं जातं ते जरासं लक्षपूर्वक पाहावं लागेल, कारण हे 14 लिहिताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. 14 बरोबर हे x आणि आय फी. आता आपण 1 ते 10 रोमन संख्या लिहित असताना हे आय व्ही म्हणजे काय, हे x म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. तर हे x म्हणजे 10 आणि x च्या नंतर आय व्ही. आता आय व्ही कोणासाठी वापरतोय आपण तर 4 साठी आणि x च्या नंतर हे 4 लिहिलेलं आहे त्यामुळे यांची बेरीज होईल 10 अधिक 4 बरोबर 14. म्हणजे 14 कसं लिहिलं जातं 14 बरोबर x आय फी. हे लक्षात पाहिजे आपल्या.
जर तुम्ही 14 असं लिहिलं x I I I I म्हणजे हे 10, 11, 12, 13, 14, तर हे आपलं उत्तर चुकीचं असणार आहे. कारण मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे तुम्हाला की आय हे जास्तीत जास्त 3च वेळा कोणत्याही संख्येमध्ये लिहिलं जातं किंवा वापरता येतं. त्यामुळे हे चुकीच होईल आणि हे बरोबर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर 15 बरोबर x फी. आता हे लक्षात येईल तुमच्या पटापटा, कारण एकदा आपल्याला समजायला लागलं की पुढचं आपोआप कळतं. 10, आता x नंतर v लिहिलेला आहे, अधिक 5, 10 आणि 5 15, म्हणजे 15 हे x v ने दर्शवलं जातं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये. त्यानंतर 16 बरोबर x v I. आता हे x म्हणजे 10 अधिक हे vi, हे vi म्हणजे 6, म्हणजे 10 अधिक 6 बरोबर 16. 16 कसं लिहिलं जातं x v I. त्यानंतर 17 x v I I. आता हे म्हणजे 7 आहे आणि हे म्हणजे 10 आहे, म्हणजे 10 अधिक 7, कारण x च्या नंतर 7 लिहिलेलं आहे त्यामुळं ते बेरीज होईल त्यांची. 10 अधिक 7 बरोबर 17. त्यानंतर 18 बरोबर x v I I I. 10 अधिक 8 बरोबर 18. 18चं लेखन या पद्धतीनं केलं जातं. त्यानंतर 19. आता 19 लिहित असताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागते. 19 बरोबर हे x आणि त्यानंतर I x. आता हे x म्हणजे 10 आणि त्यानंतर हे IX म्हणजे हे 9. 10 अधिक 9 बरोबर 19. म्हणजे अशा प्रकारे 19 लिहिलं जातं. पुन्हा एकदा मी सांगतो 19 कसं लिहिलं जातं. 19 बरोबर x I x. बरोबर हे x म्हणजे 10 आणि त्याच्यानंतर हे 9 लिहिलेलं आहे, त्यामुळे 10 अधिक 9 बरोबर 19. 19 बरोबर x I x. अशा प्रकारे 19 लिहिलं जातं. आणि त्यानंतर येतं 20 x x म्हणजे हे 10 आणि त्यानंतर x लिहिलेला आहे, म्हणजे अधिक 10 बरोबर 20. हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे 20 ही संख्या x x ने दर्शवली जाते. 19 ही संख्या x I x ने दर्शवली जाते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की कोणती संख्या कोणत्या चिन्हाने दर्शवली जाते, हे आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. आता जर आपण 1 ते 100 या रोमन संख्या कशा प्रकारे लिहिल्या जातात, 1 ते 100 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये कशा प्रकारे लिहिल्या जातात, याचा एक थोडक्यात आपण चार्ट बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी मी एक चार्ट तुम्हाला दाखवत आहे. 1 ही संख्या कशी दर्शवलेली आहे बघा. एक मिनिट.
रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये 1 ते 100, आता याच्यामध्ये 1 ते 50 संख्या दिलेल्या आहेत, तर ते आपण बघू की कशा प्रकारे 1 ते 50 संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीने कशा लिहिल्या जातात, हे आपण थोडं चार्टमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे त्या पद्धतीने जरासं बघू आपण. थोडंसं याचा वापर मी आत्ताच करायला लागलो ॲप्लिकेशनचा, त्यामुळे थोडं याची अजून माहिती नाही आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. आता 1 हे कशा पद्धतीने लिहिले बघा, या ठिकाणी आहे. मला वाटते दिसत असावं सगळ्यांना. 1 या ठिकाणी लिहिलेलं आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, त्यानंतर हे 11 इथे लिहिलेलं आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे कशा प्रकारे लिहिलं, त्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. तुम्ही सुद्धा या संख्या लिहू शकताय 21 ते 30. आज तुम्ही घरामध्ये 21 ते 30 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीनं लिहायच्या आहेत. त्यानंतर 39 पर्यंत आपल्याला या पद्धतीनं लिहिता येतं. बघा या ठिकाणी 39 लिहिलेलं आहे. तर 39 कसं लिहिलं जाते, बघा, x x x हे 30 झालं. 10 10 10 30 आणि हे I x. आता ह्या 30 नंतर I x आहे, म्हणजे 30 अधिक 9. अशा प्रकारे 39 लिहिता येतं, या चार्टमध्ये दिलेलं आहे. मात्र 40 लिहित असताना थोडीशी खबरदारी घ्यावी लागते. या संदर्भात आपण उद्या आपण चर्चा करू की 40 कसं लिहिलं जातं. त्याच्यापूर्वी आपण थोडंसं 50 कसं लिहिलं जातं ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणणार एकदम 50 का सांगायला लागलेत आम्हाला, तर ते जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत 40 आपल्याला कसं लिहायचं हे समजणार नाही, किंवा 60 कसं लिहायचं, 40 कसं लिहिलं जाईल किंवा 42 कसं लिहिलं जाईल हे थोडं समजणार नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 50 कसं लिहिलं जातं, तर 50 साठी L या अक्षराचा वापर केला जातो. कॅपिटल L या अक्षराचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 100 साठी C चा वापर केला जातो, कॅपिटल C चा वापर केला जातो. त्यानंतर 500 साठी D चा वापर केला जातो, आणि 1000 साठी M चा वापर केला जातो, कॅपिटल M चा वापर केला जातो. म्हणजे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की L साठी 50 वापरलं जातं, किंवा 50 साठी L वापरलं जातं, 100 साठी C वापरलं जातं, 500 साठी D वापरलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला जरासं लक्षात ठेवाव्या लागतील. तर इयत्ता 5वी साठी आतापर्यंत जे काही शिकवलेलं आहे तेवढं जरी आलं तरी इयत्ता 5वी साठी, 5वीच्या नवोदयसाठी पुरेसं आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी म्हणा किंवा नवोदयच्या परीक्षेसाठी एवढं पुरेसं आहे. तरी सुद्धा आपल्याला इन डिटेलमध्ये
1000 पर्यंत रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये 1000 पर्यंतच्या संख्या कशा लिहिल्या जातात या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परंतु तत्पूर्वी याच्यावरचा एक स्वाध्याय जो की पान नंबर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 2 वरती दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या शंकेचं निरसन उद्याच्या तासाला आपण करतोय. त्या उदाहरण संग्रह 1 तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. कशा प्रकारचा उदाहरण संग्रह आहे त्याचा फोटो घेतला होता पण आता सापडेल तो की नाही काय माहिती. ठीक आहे, उद्याच्या तासाला आपण तो उदाहरण संग्रह सोडवून घेऊ. आज तुम्ही काय करायचं आहे तो उदाहरण संग्रह तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे. ठीक आहे, मला वाटते आजच्या या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो ते आपण थोडक्यात थोडंसं बघू. आपण एक उजळणी घेऊ काय काय पाहिलं आपण या तासामध्ये. तर आपण रोमन संख्या लेखन पद्धती 11 ते 20 शिकत होतो. त्याच्यामध्ये उजळणी म्हणून आपण काल शिकवलेला 1 ते 10 या रोमन संख्या कशा प्रकारे लिहिल्या जातात त्याची थोडक्यात उजळणी घेतली. त्याच्यामध्ये 1, 2 हे कसं लिहिलं जातं, 3 कसं लिहिलं जातं, 4 कसं लिहिलं जातं, 5 कसं लिहिलं जातं, 6 कसं लिहिलं जातं हे पाहिलं. त्यानंतर 7 कसं लिहिलं जातं, या ठिकाणी 7 दर्शवतं. त्यानंतर हे 8 VIII म्हणजे 8 हे पाहिलं. त्यानंतर 9 कसं लिहिलं जातं तर IX आणि 10 कसं लिहिलं जातं तर X. आणि ते कशा पद्धतीने येतं हे 9 कशा प्रकारे आलं त्याचा आपण विस्तार करून पाहिलं. त्यानंतर 11 ते 20 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये कशा लिहिल्या जातात तर हे 11 XI ने दर्शवलं जातं हे पाहिलं आपण. त्यानंतर 12 XII आणि ते 12 कसं येतं हेही पाहिलं आपण. त्यानंतर 13 XIII त्यानंतर हे 13 XIII ने दर्शवलं जातं हे पाहिलं. त्यानंतर 14 XIV त्यानंतर 15 XVI 16 XVI त्यानंतर 17 XVII ने दर्शवलं जातं. 18 XVIII आणि ते कसं येतं हेही पाहिलं. 19 XIX हे 19 कसं येतं हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे हे 19 XIX अशा प्रकारे लिहिलं जातं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये. त्यानंतर 20 XX या पद्धतीनं 11 ते 20 या संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीने कशा लिहिल्या जातात हे पाहिलं. त्यानंतर 50 साठी L 100 साठी C आणि 500 साठी D आणि 1000 साठी M या कॅपिटल अक्षरांचा वापर रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये केला जातो हे पाहिलं. आता उद्याच्या तासामध्ये आपण रोमन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी हे आपण शिकणार आहोत आणि 1000 पर्यंतच्या संख्या कशा लिहिल्या जातात हेही पाहणार आहोत. ठीक आहे, भेटू उद्याच्या तासाला. आपण या ठिकाणी थांबतोय. ओके.